सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, भारतात कोणत्या राज्यात वनक्षेत्र सर्वात कमी आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए तमिळनाडू, ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी मध्य प्रदेश, ऑप्शन डी गुजरात। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। हे जो उत्तर आहे, भारतातील राजस्थान राज्यात वनक्षेत्र सर्वात कमी आहे। हे जो उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 2 आहे, राष्ट्रीय ध्वजाच्या मध्ये कोणता रंग असतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पांढरा रंग, ऑप्शन बी केसरी रंग, ऑप्शन सी भगवा रंग, ऑप्शन डी पांढरा आणि हिरवा रंग। हे जो उत्तर राष्ट्रीय ध्वजाच्या मध्ये पांढरा रंग असतो। जो उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 3 आहे, भारतात पवन ऊर्जा विकास कधी सुरू झाले? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 1950, ऑप्शन बी 1920, ऑप्शन सी 1930, ऑप्शन डी 1990। हे जो उत्तर आहे, भारतात पवन ऊर्जा विकास हा 1990ला सुरू झाले। हे जो उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 4 आहे, राष्ट्रीय ध्वजाच्या सगळ्यात खाली कोणता रंग असतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पांढरा रंग, ऑप्शन बी केसरी रंग, ऑप्शन सी हिरवा रंग, ऑप्शन डी पांढरा आणि हिरवा रंग। हे जो उत्तर आहे, राष्ट्रीय ध्वजाच्या सगळ्यात खाली हिरवा रंग असतो। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 5 आहे, भारतात शिक्षण काय आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए नागरी हक, ऑप्शन बी मूलभूत अधिकार, ऑप्शन सी राजकीय अधिकार, ऑप्शन डी राजा जबाबदारी। तर याचं उत्तर आहे, भारतात शिक्षण मूलभूत अधिकार आहे। जो उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 6 आहे, भारतात सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या राज्यात आहेत? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी मध्य प्रदेश, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी कर्नाटक। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। हे जे उत्तर आहे, भारतात सर्वाधिक साखर कारखाने महाराष्ट्र राज्यात आहेत। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। तर क्वेश्चन 7 आहे, क्रांतीवीर भगतसिंग व राजगुरू व सुखदेव शहीद दिन कधी साजरा केला जातो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 28 मार्च, ऑप्शन बी 23 मार्च, ऑप्शन सी 19 मार्च, ऑप्शन डी 15 मार्च। हे जो उत्तर आहे, क्रांतीवीर भगतसिंग व राजगुरू व सुखदेव शहीद दिन 23 मार्च रोजी साजरा केला जातो। हे जो उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 8 आहे, भारतामध्ये आदिवासी समाजाला किती टक्के आरक्षण आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 8%, ऑप्शन बी 4%, ऑप्शन सी 5%, ऑप्शन डी 7%। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। ह्याचं उत्तर आहे, भारतामध्ये आदिवासी समाजाला 7% आरक्षण आहे। जो उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 9 आहे, भारतातील सर्वात मोठे तांदूळ उत्पादन राज्य कोणते आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पश्चिम बंगाल, ऑप्शन बी आंध्र प्रदेश, ऑप्शन सी उत्तर प्रदेश, ऑप्शन डी पंजाब। हे जो उत्तर भारतातील सर्वात मोठे तांदूळ उत्पादन राज्य पश्चिम बंगाल हे आहे। जो उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 10 आहे, श्री यशवंतराव चव्हाण जन्मदिन कधी साजरा केला जातो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 16 मार्च, ऑप्शन बी 12 मार्च, ऑप्शन सी 23 मार्च, ऑप्शन डी 25 मार्च। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। हे जो उत्तर आहे, श्री यशवंतराव चव्हाण यांचा जन्मदिन 12 मार्च रोजी साजरा केला जातो। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 11 आहे, कोणते राज्य चंदनासाठी प्रसिद्ध आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी कर्नाटक, ऑप्शन सी गुजरात, ऑप्शन डी यापैकी काही नाही।
याचं उत्तर यापैकी काही नाही चंदनासाठी प्रसिद्ध आहे. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 12 आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती केव्हा साजरी केली जाते? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए 17 एप्रिल, ऑप्शन बी 14 एप्रिल, ऑप्शन सी 28 एप्रिल, ऑप्शन डी 23 एप्रिल. ह्याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 एप्रिल रोजी साजरी केली जाते. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 13 आहे. खालीलपैकी ग्रामसभेचे अध्यक्ष हे कोण असतात? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए ग्रामसेवक, ऑप्शन बी उपसरपंच, ऑप्शन सी सरपंच, ऑप्शन डी तहसीलदार. ह्याचं उत्तर आहे खालीलपैकी सरपंच ग्रामपंचायतचे अध्यक्ष हे असतात. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 14 आहे. खेकड्याचा कोणता भाग आपण खाऊ शकत नाही? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए तोंड, ऑप्शन बी डोळे, ऑप्शन सी नांगी, ऑप्शन डी फप्पूस. जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा. ह्याचं उत्तर आहे खेकड्याचा फप्पूस भाग आपण खाऊ शकत नाही. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी. जो की आपला लास्ट जो 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे ट्रॅक्टरचा शोध कोणत्या देशाने लावला होता? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी अमेरिका, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी रशिया. तर याचं उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग GKच्या व्हिडिओमध्ये.